डॉक्टर संपदा मुंडे या हुशार प्रतिभावान महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। स्त्रियांच्या अधिकारासाठी म्हणून ओळखला जाणाऱ्या आयोगाच्या प्रमुखाचा सूर असा होता की पीडितेचा नाही तर तिच्या चारित्र्याचा आरोप करावा लागतो। जणू काही त्रास देणाऱ्यांना बचावण्यासाठीच न्यायालय चालवायचे। या सुराने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या मनात आयोगाबद्दल असलेला विश्वासच उडवून टाकला। महिला आयोग म्हणजेच महिलांसाठी सुरक्षतेचं एकमेव आश्रयस्थान असतं। पण रुपाली चाकणकर यांच्या या भूमिकेमुळे आश्रमस्थानाची भरकटलेली धूळ दिसू लागली आहे। अनेक प्रकरणात आरोपींचे संरक्षण करणाऱ्या रुपालींच्या या भूमिकेवर महाराष्ट्रात जोरदार टीका होते। स्त्री आहेस म्हणून थोडीसं संवेदना दाखवण्याची अपेक्षा होती, पण त्याऐवजी आरोपींची बाजू घेऊन पीडितांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणं म्हणजे हा संपूर्ण महिलेसाठीच मोठा प्रश्न निर्माण करतो। तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, आपण पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाने महाराष्ट्राचं स्त्री न्याय व्यवस्थेवरील विश्वासच उडवून दिलाय। एक हुशार गरीब शेतकरी कुटुंबातील डॉक्टर जिने 2 वेळा आरोपींचा निषेध केला, तिने 3 वेळा महिला आयोग आणि प्रशासनाकडे मदतीसाठी तक्रार देखील केली, मात्र आयोगाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। अखेर दबाव, छळ आणि न्यायापासून वंचित झाल्यानं संपदाने आपले प्राण घेतले आणि मग जे कधीतरी अपेक्षित होतं तेच घडलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांचा स्वर असा होता की पीडितेचा प्रश्न नाही, त्याचा चारित्र्याचा दोष शोधणं गरजेचं आहे। रुपाली चाकणकर ज्यांना महिलांच्या हक्कासाठी उभं राहणाऱ्या बळकटीच्या नेत्या म्हणून ओळखलं जातं, त्यांनी ज्या महिलेला न्याय देणं अपेक्षित होतं तिला न्यायाऐवजी आरोपींना वाचवण्याचा कवच दिला आणि त्यातच त्यांच्या वक्तव्याचा गाभा होता। पीडितेच्या चरित्र्यावर प्रश्न करणे जणू काही पीडितेची पात्रता, तिचं वागणं, तिचे निर्णयच या प्रकरणात प्रमुख कारण आहेत। कशासाठी? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या मनात आहे। रुपाली चाकणकर यांना एक स्त्री म्हणून, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून थोडी तरी संवेदनशीलता ठेवायला पाहिजे होती, पण त्यांनी या प्रकरणात जे केलं ते महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या नावाला धक्का देणार आहे। महिला आयोग हा संस्थात्मक दबावाला उभा राहणारा बळकटीचा स्तंभ असतो, पण रुपालींच्या या भूमिकेमुळे तो स्तंभ कोसळल्यासारखा भासतो। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणासारखी अत्यंत संवेदनशील बाब घडली असून न्यायाच्या पायथ्याशी लाथ मारणारे वक्तव्य आयोगाच्या प्रमुखाकडून येणं अपेक्षित नव्हतं। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसने केली। पक्षात त्यांनी मोठी ताकद निर्माण केली असून विरोधकांच्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे। पण महिला हक्कांसाठी प्रकरणात न्याय देण्याऐवजी पक्षीय संरक्षण आणि आरोपींचा बचाव करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत। या प्रकरणात त्यांनी पुष्टी केली आहे की न्याय मिळवण्यासाठी पीडितेच्या ऐवजी कोर्टात आरोपींचं चरित्र चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे। रुपाली चाकणकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे लॉजवर कशासाठी गेल्या हे मुद्दा मांडून तिच्या चारित्र्यावर शंका निर्माण केली आहे। जिथे आधीच पीडितेने पोलिसांमध्ये आणि महिला आयोगाकडे तक्रार केली होती, अशा प्रकारे नवीन मुद्दे मांडून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न योग्य नाही। हेच एका स्त्री पीडितेच्या न्यायासाठी थोडंफार अपमानास्पद आहे। त्यानंतर प्रश्न उपस्थितो की जर आयोगाच्या अध्यक्षपदी अशी व्यक्ती बसलेली असेल की जी पीडितांच्या ऐवजी आरोपींचा बचाव करते, स्त्रियांच्या न्यायासाठी न उभे राहता विरोधकांच्या दबावाने वागते, तर अशा आयोगावर विश्वास कसा ठेवायचा? महाराष्ट्राच्या महिला आणि समाजाला याचा प्रश्न पडतो। रुपाली चाकणकर यांनी लवकरच राजीनामा देऊन ऑफिसवरून पाऊल उतार करावा, ज्यामुळे आयोगात योग्य नेमणूक होऊन न्यायव्यवस्थेचा पुनरुत्थान होईल। याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही। असाच एक या आधीचा प्रकार, जे गाडे प्रकरण, जे स्वारगेट बलात्कार प्रकरण होतं, त्यासोबतच तनिषा भिसे प्रकरण आणि नंतर पुण्याच्या हगवणे प्रकरणासारख्या अनेक प्रकरणांमध्ये घडलाय। मृत्यूपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक स्त्रियांच्या चारित्र्यावर टीका करताना आयोगाने त्यांचे चांगले संरक्षण करणे अपेक्षित होते, पण रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तो ठराविक छळच आहे। एखाद्या महिलेचा मेल्यानंतर चारित्र्य हनन करणे असं मत त्यांचं स्पष्ट दिसत होतं। इतकंच नव्हे तर प्रशांत बंकर या आरोपीच्या बाजूही रुपाली चाकणकर यांनी पक्की केली आहे। जणू काही प्रशांत त्यांच्या नातेवाईकच आहे। घरगुती संवादाप्रमाणे अशा पद्धतीने बाहेर थांबू नको, घरी जा अशी सूचना देणं म्हणजेच पीडितेच्या न्यायाचा अपमान करणे। हा प्रकार अत्यंत खेदजनक आहे आणि माध्यमातून महिला आयोगाला कमी गुण मिळाले आहेत हे अचूक आहे। संपदा मुंडेच्या प्रकरणात रुपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातील महिला आयोगाविरोधात ध्वजारोहण झाले आहे।
ज्यांनी स्त्रियांच्या सुरक्षितेचा गारवा देण्याचे आश्वासन दिले त्यांच्याकडून स्त्रीवादी न्यायाचा या पद्धतीचा वापर अपेक्षित नव्हता। संपूर्ण प्रकरण न्यायाच्या चौकटीत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी, पण त्याआधी पीडितेच्या चारित्र्यावर चौकशी करत तिच्या न्यायाचा छळ करणं स्त्रियांसाठी घातक आहे। म्हणूनच रुपाली चाकणकर यांनी स्त्री म्हणून थोडी तरी संवेदना ठेवावी आणि ते नसेलच होत तर त्यांनी हे पद सोडावे आणि महिला आयोगात त्यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती येऊन महिलांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी व समाजातील स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न करावेत। असे न झाल्यास महाराष्ट्रात महिलांना न्याय मिळणे एक स्वप्नच राहील, जे कधी पूर्णच होणार नाही। या संदर्भात तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची